अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज यांनी केलेला एक अद्भुत चमत्कार सांगणार आहे। तर बघा, एक वेळ श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटा बाहेर श्री रामचंद्र यांचे देवालय आहे, तेथे श्री स्वामी समर्थ महाराज एक प्रहर बसून होते। त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज एका आंब्याच्या वाडीत जाऊन बसले। एका आंब्याच्या झाडाखाली सावलीत बसले, तेव्हा इतर सर्व सेवेकरीही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मागे आले आणि तेथे येऊन बसले। तेथे एक तलाव असून त्या तलावास पाणीही चांगले होते। तेव्हा सर्व सेवेकरी श्री स्वामी समर्थ महाराज यांना म्हणाले, महाराज, येथे भोजनाची तयारीही काहीच नाही आणि वाऱ्याने दिवाही राहत नाही, तर काय करावे? तेव्हा सर्व सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांना प्रार्थना केली की महाराज, आपण अक्कलकोटास चलावे। तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले, कन्या येणार आहेत। याचा अर्थ काही कोणास कळेना। पुन्हा श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले, चोरांपासून मंडळीचे निवारण व्हावे याकरिता 4 भुजंग तुमच्या रक्षणाकरिता ठेवले आहेत, असे म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज निद्रिस्त झाले। त्यानंतर इतर सेवेकरीही झोपी गेले। तेव्हा सुमारे मध्यरात्रीच्या वेळी काही चोर सामान नेण्याकरिता आले होते। सामानास हात लावित असता तेवढ्यात मोठे 4 भुजंग धावत येऊन चोरांच्या मागे लागू लागले। चोर भुजंगास पाहून पळू लागले। तेवढ्यात चोरांची चाहूल लागताच सर्व सेवेकरी जागृत झाले आणि दिवे लावून पाहता तर महाभुजंग। हे पाहून सर्व सेवेकऱ्यांस खूप मोठे आश्चर्य वाटले आणि चोरही पळून गेले। हा चमत्कार पाहून सर्व सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ या नामाचा मोठ्याने जय जयकार केला। अशी श्री स्वामी समर्थ महाराज यांची अगाध लीला। तर तुम्हालाही असे वाटत असेल की स्वामींचे मलाही अनुभव यावे असे वाटत असेल, तर तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा, तुम्ही जी काही सेवा करत असाल ती सेवा अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने करा आणि स्वामींचं नामस्मरण, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण सतत असू द्या। कोणतंही काम करताना, चालता बोलता, उठता बसता सतत श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला आपल्या मुखात ठेवायचा आहे। सतत या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर तुमचा पूर्ण विश्वास असायला हवा। जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर स्वामी तुम्हाला नक्कीच कोणत्याही संकटातून, अडचणीतून बाहेर काढतील, तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील। आणि मनात हा विश्वास ठेवा की स्वामी माझ्या सदैव सोबत आहेत। स्वामींवर अगदी मनापासून प्रेम करा, मग बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।